लांडगा आला रे लांडगा आला या गोष्टीप्रमाणे बिबट्या आला रे बिबट्या आला हा आवाज महाराष्ट्रातील विविध भागातून येत आहे। बिबट्या मानवी वस्तीमध्ये का प्रवेश करतो यासाठी सरकारने काय उपाय केलेले आहेत आणि यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आज आपण धनवड मध्ये बघणार आहोत। बिबटे मानवी वस्तीत का येतात याची प्रमुख कारणे आज आपण बघणार आहोत। नैसर्गिक निवास भाग कमी होणे, त्यामध्ये जंगलाचे तुकडे होणे, त्यांचे नैसर्गिक घर तुटले जाते किंवा कमी झाले जाते, त्यामुळे ते अन्नासाठी आणि आश्रयासाठी मानवी वस्तीकडे येतात। सोप्या पद्धतीने मिळणारे अन्नस्रोत बिबट्या जेव्हा मानवी वस्तीमध्ये येतो तेव्हा त्याला कोंबडे ससा सहज प्रमाणात भेटतात। ऊस व उंच पिके बिबट्या जन्म देण्यासाठी आणि स्वतःचा आश्रय घेण्यासाठी ऊसांचा वापर करतो। प्राणी संग्रह कमी पडणे म्हणजे जंगल कमी होत चाललेली आहेत आणि त्याचबरोबर प्राणीही त्या जंगलामध्ये कमी होत चाललेले आहेत। किती लोक प्रभावित झाले तर जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत 21 जण मृत्युमुखी पडले आहेत। महाराष्ट्रातील सर्वात जास्त भाग कोणता प्रभावित झाला असेल तर तो आहे जुन्नर आणि पुणे, आणि अजून काही भागात बिबट्यांचे हल्ले हे चालूच आहेत। प्रतिबंधक किंवा लगत करण्याचे उपाय, त्यामध्ये ऊस आणि उंच पिके कापताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी। बिबट्या किंवा बिबट्याची पिल्ल दिसल्यास लगेच वन विभागाशी संपर्क साधावा। बाहेर एकटे न जाणे व मुलांना बाहेर एकटे न ठेवणे हा यामागचा उपाय आहे। पाळीव प्राण्यांची रक्षा करण्यासाठी त्यांना एक पक्के घर करावे आणि त्यामध्ये दिवा किंवा लाईटचा वापर करावा। वन विभागाकडून आणि प्रशासनाकडून काय खबरदारी घेतलेली आहे? विविध ठिकाणी अलार्म्स, AI इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर ड्रोननी सुद्धा गस्त घालण्यात येत आहे। बिबट्या दिसताच मोठ्या आवाजात अलार्म करणारे कॅमेरेही बसवलेले आहेत। अवेअरनेस, मुलांमध्ये बिबट्या आल्यानंतर काय संरक्षण घेतले पाहिजे याची ही ट्रेनिंग वन विभागाने दिली आहे। वाईल्ड लाईफ कॉरिडॉर याचा अर्थ प्राण्यांची पावलाट याचे संरक्षण करण्याचे देखील काम वन विभागाने घेतले आहे। वैयक्तिक सुरक्षता, बिबट्या दिसल्यास आवाज न करता शांत उभा राहायचा आहे। त्याचप्रमाणे उंच ठिकाणी किंवा बंद जागेच्या ठिकाणी जाऊन लपायचे आहे। रात्री मुलांना बाहेर खेळायला घेऊन जाऊ नका। घराबाहेर दिवे व मोठ्या आवाजाची व्यवस्था करावी। बिबट्या दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधावा। खाली नंबर डिस्प्ले करत आहोत। रिलोकेशन आणि रेस्क्यू सेंटर वाढवणे म्हणजे बिबट्याला त्यांना एका स्थानाहून त्यांच्या नैसर्गिक स्थानावर स्थलांतर करणे। AI सिस्टीम व साऊंड अलार्म्स, वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची वाढलेली गस्त। अशाच प्रकारे ट्रेंडिंग व्हिडिओ बघण्यासाठी धनवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर